नमस्कार, डॉक्टर वरुणराज नन्नावरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री। जर आजची आपण शैक्षणिक संकुलातली स्थिती बघितली तर आपल्याला लक्षात येतं की आजचा विद्यार्थी हा त्रस्त आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ असेल, या दोन्ही विद्यापीठातला प्रवेश परीक्षा आणि परिणामातला गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। प्राध्यापक भरती प्रलंबित आहे। या व्यतिरिक्त ITIच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा असतील, त्यांच्या भत्त्याचा प्रश्न असेल, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्टायपेंडचा प्रश्न असेल, त्यांच्या ड्युटी आर्सचा प्रश्न असेल, कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा मूलभूत सुविधांचा प्रश्न असेल, या व्यतिरिक्त 2-3 वर्षांपासून स्कॉलरशिप जी विद्यार्थ्यांना देण्यात येते ती मागच्या 2-3 वर्षांपासून प्रलंबित आहेत। विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाची घोषणा जरी झालेली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची होताना आपल्याला दिसत नाही। म्हणून या सर्व विषयांना घेऊन विद्यार्थी परिषदेने वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्री, गृहमंत्री या सर्वांना देखील विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वारंवार निवेदनं दिलेले आहेत। पण तरी सुद्धा जर विद्यार्थ्यांची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल, म्हणून आज विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेने हे विद्यार्थी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पूर्ण लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या उपस्थित झालेले आपल्याला दिसत आहेत। या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर मागच्या काही दिवसांमध्ये लातूरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण देखील आपल्याला वाढताना दिसतं आणि म्हणून पोलीस प्रशासनाला देखील आमचा प्रश्न आहे की या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन, ड्रग्सचं रॅकेट इकडे आढळून आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं। जर आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला 11वी-12वीच्या ट्युशन एरियातल्या विद्यार्थ्याला जर समजतं की कुठे ड्रग्स भेटताय, कुठे त्याची विक्री होते, तर आमच्या प्रशासनाला, गृहमंत्र्यांच्या, सर्व पोलीस प्रशासनाला हे का लक्षात येत नाही, असा देखील प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे। या सर्व तमाम प्रश्नांना आणि मागण्यांना घेऊन आज इकडे विद्यार्थी परिषद आंदोलन करते। Yeah!